काय फौजी आज बँकेत काय कॅश काढायला आला होता की काय? नाही, तुमच्याकडे जरा काम होतं. अच्छा, माझ्याकडे. बर, काय सेवा करू शकतो आम्ही तुमची? तशी तुमची सेवा करायची संधी कुठे मिळते आम्हाला? हो नाही, तसं नाही. मग काय, दोघांचं जॉईंट अकाउंट काढायचं की काय? नाही नाही. ते जरा वेगळं काम होतं. हा, बोला की. एक मिनिट. संदीप, एक चहा आण पटकन. जाऊ नाही नको. घ्या गोडभर कटिंग आण जा. बोला, काय काम? मला जरा कर्ज पाहिजे होतं. कर्ज? आणि ते कशासाठी? घरात जरा अडचण आहे म्हणून. अच्छा अच्छा, बरं बरं. किती पाहिजे होतं? खरं तर 1.5 लाख रुपये पाहिजे, पण 1,10,000 मिळाले तरी चालेल. बरं बरं बरं, देऊ की. पण मला एक सांगा, तारण काय ठेवणार तुम्ही? तारण नाही म्हणजे तारण ठेवायलाच लागते का? तर हो, तारण ठेवल्याशिवाय बँक सँक्शन करतच नाही कर्ज. तसंही तुमच्याकडे काहीतरी असेलच की, घर म्हणा, जमीन म्हणा. नाही म्हणजे असं काय नाही अजून. मी म्हणत होतो पगारातून हप्ते फेडीन ना मी. अच्छा, म्हणजे पेस्लिप आहे तुमच्याकडे? नाही, पेस्लिप नाही, म्हणजे पगार अजून सुरू झालेला नाही. मग अवघड आहे हो फौजी. अहो, जर तारणच देणार नसाल तर बँक कर्ज तरी कसं देणार? बँकेला सुद्धा काहीतरी लागतं ना, गॅरंटी म्हणून. बाकी काय होतंय का? बघू, काहीतरी करतो आम्ही तुमच्यासाठी. अरे वा, मामा पण आलेत की इथं तुमच्या सोबत. मामा? ओ बोयटे, अहो या की इकडे. या. काय म्हणताय सर? काय काय काम काढलं? काय नाही, कारखान्याचा जरा उसाचा हप्ता जमा झालता, ते न्यायला आलतो. हाय का? मला वाटलं तुम्ही बी कर्जाचीच चौकशी करायला आला इथं. कर्ज? कर्ज आणि कशाबाई? आता बघा, तुमचा भाचाच बसलाय की इथं. माझ्या? कर बघा, याला म्हणतात फौजी. म्हणजे मामाला सुगावा सुद्धा लागून दिला नाही. अरे बाबा, काय अडचण आहे, काय नाही, पत्ता लागू दिला नाही बघा. का राजा, काय झालं? नाही, काय नाही. अरे मग कर्ज कशाला पाहिजे तुला? बाहेर तुला सांगतो. अरल्या का काय डायरेक्ट बँकेत येते तू? एकदा बोलायचंच तरी मला. अरे चल की बाहेर सांगतो. येतो. हा हा, या या या. हा, पण काही लागलं तर सांगा जरूर. होय, नक्की सांगतो. पण नक्की ना? अहो, तुमच्या शब्दाबाहेर नाही मी. तुम्ही सांगाल तसंच करतो. पण डोक्यावरचं एवढं वजन कमी होईल ना? अहो, आधीच आठवडा 2 आठवड्यापासून घरावर नुसती मरण काळा आली. सगळेजण आतल्या आत पुढत बसल्यात. एवढं संकट टळलं तर काय बी करायला तयार आहे मी. होय, तसंच करतो. मला पण ह्योच मार्ग योग्य वाटतोय. मी तुम्हाला परत फोन करतो. ठेवू का? होय हो, कुणाचा फोन होता? काय नाही, कामासंदर्भातला फोन होता. मित्राशी बोलत होतो. नक्की ना? अगं वय, माझ्या तर घशाखाली घासच उतरवणं झालाय बघा. आता काय बी काळजी करू नका, होईल सगळ्यांनी. पांडुरंग आपल्या पाठीशी आहे. आऊ पण काय म्हणालो मी? जा, सुमन आणि नीलमला पण सांगा, काय काळजी करू नका म्हणावं, सगळं ठीक होईल. अगं त्यांना पण आपल्याशिवाय दुसरं कोण आहे? वय, आजकाल दोघे बी तेच टेन्शन घेत असतात बघा. हिला वाटतंय माझ्याच नवऱ्यामुळे झालंय, आणि तिला बी वाटतंय की तिच्याच नवऱ्यामुळे झालंय. राहून राहून मला त्या नीलमचं लई वाईट वाटतंय बघा. आपा तिकडे गेले दुबईत, आणि ती इकडं एकटीच बिचारी. रोज मन खात असते बघा बिचारीचं. अगं असं कसं? आता आपणच सांभाळायला पाहिजे तिला. आणि
येळ का सांगून येते वय. अहो पण तुम्ही आता एवढ्या सगळ्या पैशाची जुळवाजुळव कशी करणार? त्यापेक्षा माझ्या भावाला विचारून बघू का? नको नको. अगं आपले प्रश्न आहेत, आपणच सोडवले पाहिजेत ना. आपण सोडवू होती. उगाच पाहुण्या रावळ्यांच्या व्यवहार केला तर वाईटपणा येतो ना. मी आत्ताच एकाशी बोललोय, जरा मार्ग निघाला असं दिसतंय. आपण वारीला जायला पाहिजे होतं बघा, पण इकडे हे सगळं असं झालंय म्हणल्यावर. होय, पण तो समजून घेतोय आपल्याला. अगं त्याच्या मनात काहीतरी असेल म्हणूनच आपण इथं आहेत ना. आता इथनच त्याला नमस्कार करायचा. तो सोडवल आपल्याला येत नाही. तुला तुझ्या कामाला. होय. राम कृष्ण हरी. अरे काय आजा, हा काय झालं? असली कसली नड आली? कशाला पैसे लागणार होते? कर्ज घ्यायला बँकेत आलास वे? अरे यायच्या आधी एकदा विचारायचंच तरी मला. अरे काय लका? मामा ऐकून तरी घे माझं. अरे काय ऐकून घे? हा बँकेत आलो भेटलो म्हणून तरी कळलं मला, नाही तर कळलं बी नसतं. काय झालंय सांगशील का आता? अरे हे मी असं चौकशी करायला आलो होतो. म्हणलं कुठं मागा लागलं तर माहिती असलेलं बरं ना. खरं का आजा? अरे किती बी लपवायचा प्रयत्न केलास ना तरी तुझ्या तोंडावर स्पष्ट दिसतंय. आजा काय झालंय सांग बरं मला. मामा अरे शीतलच्या घरी लई मोठी अडचण झाली. काय? होय. आता काय झालं आणखीन? अरे त्यांनी बँकेचे पैसे उचललेत आणि जितू काकांनी बी कुठनं तरी पैसे उचललेत आणि बँकेचा हप्ता भरला नाही तर जप्ती येणार आहे, घरावर नाही तर राहणार. आणि हे तू आत्ता मला बोलतोयस होय? अरे नाही म्हणलं तुला परत कशाला अडचणीत टाकायचं म्हणून. राजा बाप म्हणून समज केलं की रे तुझ्यासाठी, हा? आणि तूच मला अंतरात ठेवतोस होय? नाही मामा तसं नाही, चुकलं माझं. पण मामाला कळतच नव्हतं काय करावं. माझ्याकडे 8,000 रुपये साठले होते. मग मी इक्या, फौजी, रावल्या या सगळ्यांकडनं मदत घेतली. सगळे मिळून 40,000 रुपये साठले, पण अजून 1,00,000 रुपये लागणार आहेत म्हणून बँकेत आलो होतो. अरे काय म्हणावं तुला? पार त्या हनुमंत फौजीकडनं पैसे मागितलेस पण सख्या मामाला एका शब्दाने विचारलं नाहीस होय? नाही म्हणलं की तुला चुकलं माझं, असं नाही करणार परत. असू दे, बघू आपण करू काहीतरी. अगदी 1.5 लाख नाही जमले तर थोडेफार जुळवून त्यांना या संकटातनं बाहेर काढू. आणि बघ ऊसाचा हप्ता बी जमा झालाय आता. अरे पण ऊसाचे पैसे आपल्या घरी लागतील ना. अरे पैशापेक्षा माणसं महत्वाची आहेत, हा? आणि किती बी झालं तर नाना आता पाहुणं आहेत आपलं. पाहुण्याच्या मदतीला आपण नाही जाणार तर कोण जाणार रे? कर काय झालं? मला आता मोकळं झाल्यासारखं वाटतंय बघ. कालपासून विचार करून करून डोकं बदली झालं होतं माहितीये का. अच्छा, शीतलला यातलं काय बोलला नाहीस ना? नाही नाही अजिबात नाही, तिला काहीच माहित नाही यातलं. तिला कळलं ना उगाच काळजी करत बसते ती म्हणून काय सांगितलं नाही तिला. आजा तुझ्यात मला माझी तायडी दिसते बघ. अरे ती सुद्धा अशीच वागायची. घरावर कुठलं जरी संकट आलं ना तीच सोडवायची, आम्हाला कळून बी द्यायची नाही रे. आणि तू बी अगदी तसाच आहेस, तायडीवानी. मामा अरे तुझे संस्कार आहेत. मूर्ती घडवणारा कारागीर किती बी कसलेला असला ना तर ज्या मातीची मूर्ती घडवायची आहे ना त्या मातीतच तो गुणधर्म लागतो. आणि तुझ्यात पहिल्यापासून चांगले गुण आहेत. तुझ्या चांगुलपणाचा, माणुसकीचा, प्रेमळपणाचा मामा म्हणून लय अभिमान वाटतो.
मामी काय ग दिसत नाही का मी काम करते ती? अहो नाही ते तुम्ही दुपारचा भात खाणार आहे का विचारायचं होतं. का? नाही तसं नाही, बाकीचं कोण खाणार नाही. तुम्ही खाणार असाल तर लावते. लाव लाव, परवा आणलेलं तांदूळ आहे ती ना, आणि आता उदारी बी फिरली, मग लाव की. जाऊ दे काय वाया गेला तर. अहो नाही तसं मामी भात लाव का? एक नंबरची कामचोर कुठली. भात तर लावायचा आहे, पण वर तोंड करून आणि विचारते. अग पुष्पे, जरा हळू घास, फरशी झिजल. बोलला बोलला का? इथं माणूस एवढं चांगलं काम करतय ते राहिलं बाजूला. बर चुकलं आमचं, तुमचं चालू दे अध्यक्षबाई. आजा तू जरा आत ये रे. एवढं आत जाऊन बोलायला कसली कलकत चाललीत मामा भाच्यात. आजा हे बघ, माझ्याकडे 30,000 रुपये आहेत आणि कपाटात 10,000 रुपये असतील. पण मामा सगळे पैसे त्यांना दिले तर आपल्या घरात. अरे आपल्याला घरात कशाला लागते तेवढे पैसे? अरे असं कसं मामा, वेळ काय सांगून येते वे. नको नको, पैसे नको काढू कपाटातले. बर बाबा, कपाटातले पैसे नाही घेत, पण हे 30,000 आहे ते तरी देशील. अरे पण तू म्हणत होता मोटारीची दुरुस्ती करायची म्हणून. मोटर काय आहे? ती सारखीच बिघडती. आता घेतली तर नवीच घेऊ आपण मोटर. अरे पण त्याला कुठनं पैसे आणणार? अरे नानांनी परत दिली की घेऊ की नवीन. पण आता जर त्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांच्या घरावर नाही तर रानावर जप्ती येईल असं म्हणलास ना तू. मग पैशाची घरी गरज कोणाला आहे बरं? आणि बघ, मोटर काय तशी बी कामापुरती चालतीच की. अरे पण मोटारीची लईच बेकार अवस्था आहे मामा. अरे कवा पाणी पाजायला लागेल तेव्हा बघू की. आणि आता पावसाळ्यात कशाला लागते मोटर? ठीक आहे. पण मामा त्यांना पैसे द्यायला उशीर झाला. आता नाही बी काय बोलू नकोस. हे बघ, तसा बी ऊसाचा हप्ता जमा झाला असताना की मी निम्माच करणार होतो. अरे मला कशाला? आजा, अरे तू एवढा रानात काम करतोस, राबतोस, हा, आणि तुझा बी संसार सुरू झालाय. त्यातलं लाखभर रुपये तुला द्यायचं म्हणत होतो मी. काय माणूस तर म्हणायचा बाई. त्याला एवढं पोचलं आम्ही, ते राहिलं, आणि त्यालाच वर लाभ करता यायला निघाल्यात. नाही नाही, अरे काय का मामा. अरे मामा मी काय परत काय करेल, अशी वाटणी करायला लागला इथे. अरे वाटणी बिटणी नाही, ऐकशील का नाही माझं? हा, अरे त्यातलं लाखभर रुपये तुला देऊन तुला काय सेव्हिंग करायचं असेल, काय घ्यायचं असेल तर तू घेशील का नाही? तू आणि तुझी बायको मिळून त्याचा निर्णय घ्या. आणि हे बघ, त्यातलंच मी 30,000 रुपये तुला देतोय नानांना द्यायला, असं समज. हा, मग तर झालं. आता नाना आणि कशाला द्यायला निघाल्यात? यांच्या तर हातात पैसा आला ना की ही उदार करणंच होऊन जातात. यांना लाखभर द्या, त्या नानाच्या आणि बोकांडी घाला, आणि आम्ही नुसतं बोंबलत. पण मामा अजून 80,000 रुपये लागणारच आहेत. करू त्याची बी काहीतरी तजबीज. मी कारखान्याच्या पतसंस्थेत बोलतो, 2 जामीनदार मिळाले की कर्ज मिळतं, सोपं आहे. मामा तुला का आजा, आता असलं तसलं काय बोलू नकस. चल आत्ताच नानांकडे जाऊ आणि त्यांच्याशी बोलू, म्हणजे आपल्याला बी समजेल ना काय झालंय ती. चल. आओ, कुठं निघालाय? आत्ताच तर आले, लगेच कुठं निघाला? आलो, जरा एक काम आहे तेवढं संपून आलो. तिथं राहिले बघ पुसायचं. असं पैसे फुकून टाकतात आणि पुन्हा बसतात बोंब ठोकत पैसे संपलं की. जरा व्यवहार कळू नये बाई माणसाला. त्या अजिंक्यचं तर बायकोनी पार खेळणंच करून ठेवलंय. उद्या तिच्या गोट्यात बी जात्याला झाडायला. हिला तर ना आता पहिले हिच्याच मुसक्या आवळल्या पाहिजेत.
अहो मामी ते काय झालं, मी दुसरं कोण खाणार नव्हतं म्हणून ते भाताचं. का बस त्याचं नाही म्हणत मी. मग अगं गोचडी चिकटलीस तशी चिकटलीस आमच्या घराला. माणसं भडकवलीस, माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळ केलंस आणि ते काय कमी होतं म्हणून आता देणी बी फेडायला लावा आम्हालाच. अहो मामी काय बोलताय तुम्ही? उगाच सासूतपणाचा आवा आणू नकोस. चांगली तिघं कमावते आहेत ना ग तुमच्या घरात. वर दुकानाने आहेच, जात्यात कुठं मी म्हणते एवढं पैसा कुठे उधळतात आणि आता देणी फेडायची वेळ आली तर हायच माझा नवरा. मामी खरंच शपथ घेऊन सांगते, मला काहीच कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. कळत नाही म्हणा, एवढी मोठी गोष्ट तुला माहित नाही असं होईल का? आणि तरी मी तुला माझ्याचकडनं ऐकायचं असेल तर ऐक. तुझ्या घरच्यांनी बँकेचा हप्ता चुकवल्यात आणि पुढचा हप्ता भरला नाही तर तुमच्या घरावर नाही तर रानावर जप्ती येणार आहे. काय काय जसं काय तुला माहितच नाही. अहो मामी नाही, तुम्हाला कोणी सांग. अगं का बस, कसली ढोंग करायला कुठं तर सिनेमात फिल्मात जा. असं काय करताय? मला काहीच माहित नाही काय झालंय. अगं साधी 1800 रुपये उधारी होती तर केवढा दंगा केलास. नेऊन द्यायला लावलंस मागं मला पैसे. वसुली करायला बरं कळतं आणि बँकेचे हप्ते भरता येत नाहीत वय ग. तरी मी सारखं घरातल्यांना विचारत होते, कोणी काहीच कळू दिलं नाही मला. अजिंक्यांना काय सपाट पडलं होतं वय ग. तू सांगितल्याशिवाय कळलं का त्यांना? तू काय तुझ्या घरचे काय, तरी मी यांना लग्नाच्या वेळेस सांगत होते साधी साधी माणसं म्हण. आता फेडतेच साधी माणसं बँकेचे हप्ते. ए रडू नकोस. हे बघ शिकले, एक ध्यानात ठेव, काय बी झालं का नाही तरी तुझा ह्यो डाव मी यशस्वी होऊन देणार नाही. अरे अजिंक्य, समाधान, तुम्ही असं अचानक. मी पाणी घेऊन येते. थांबा वहिनी, असू देत, बसा तुम्ही. अहो घरातनं चालूय आम्ही. बर या बसा. नाना, तुम्ही तुमचा पोरगा म्हणता ना मला, मग असं का केलं? काय झालं? एवढं पोरग म्हणता आणि वागवता परकासारखं. पण झालंय काय म्हणजे तुम्हाला कोणी? हे बघा, मी आधी पण शीतलला बोललोय आणि तुम्हाला पण सांगतो, तिचा आई वडील ते माझा आई वडील. असं का बोलताय? घरात एवढी मोठी अडचण आली, तुम्ही आम्हाला एका शब्दानं पण काय नाही सांगितलं. पण तुम्हाला कसं कळलं हे सगळं? जितू काका, हे काय महत्वाचं आहे का? तुम्ही आम्हाला सांगितलं नाही हेच खूप वाईट वाटलं आम्हाला. अरे देवा, म्हणजे शिकलेलं पण कळलं का काय? नाही वहिनी, तिला काळजी करत बसल म्हणून तिला काय बी कळून दिलं नाही बघा आम्ही. आधीच अजिंक्यांची जायची गडबड चालली, आता आणखीन तुम्हाला कशाला टेन्शन द्यायचं? नाना, उलट घरातली माणसं बोलली नाहीत ना, हे अजून टेन्शन येतं. आता मी काय म्हणतो ते ऐका. नाना, माझ्याजवळ सगळे मिळून 70,000 रुपये साठलेत. आता तेवढे घ्या आणि त्यांना 2 दिवसाचा टाइम मागा. पुढच्या 2 दिवसात मी उरलेले 80,000 रुपये गोळा करून देतो. नाहीतर नाना असं करूयात, कारखान्याच्या पतसंस्थेतनं माझ्या नावावर कर्ज काढूयात. आणि एवढा बँकेचा हप्ता भरला ना, पुढचं बघू आपण काय ते. हा चालेल ना?